चेक करायची डोळ्यात दिसताना आम्ही तिकडे उभे राहिले तर डोळ्यात नेत्राचे याच्यात ते सर्व इकडे थांबा इकडे डोळे चेक करायचे केस कुठून आलेले आम्ही श्राम करून हा खाली बसून घेतो मग त्याला काही विलाज नंबरच पुढं टाकला ना रांगेत उभं आहे आम्ही अजून केस पेपर तुम्ही तर बसलेले हा बसले आम्हाला उभं राहून पाय दुखायला लागले म्हणून आम्ही बसून घेतलं. मग किती वेळापासून उभे आहे म्हणजे पाय दुखतात? अर्धा पाऊण तास झाले. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी दररोज कोट्यवधी रुपयांचं दान वाहत असताना त्याच साईबाबांच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या साईनाथ धर्मादाय रुग्णालयात मात्र रुग्णांना अक्षरशः रांगेत तासनतास ताटकळत उभं राहावं लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. अत्यल्प दरात उपचार मिळतील या अपेक्षेने येणारा रुग्ण उपचार सुरू होण्याआधीच थकून जातो, आजारी पडतो आणि व्यवस्थेच्या संवेदनाहीन कारभाराचा थेट बळी ठरतोय. राज्यभरातील गोरगरिबांसाठी आधारस्तंभ मानलं जाणारं साईनाथ रुग्णालय आज उपचारांचं केंद्र न राहता रांगांचं केंद्र बनल्याचं चित्र दिसून येत आहे. केवळ केस पेपर काढण्यासाठीच 1 ते 2 तास रुग्णांना उभं राहावं लागतं. वृद्ध, अशक्त आणि गंभीर रुग्णांसाठी ही प्रतीक्षा म्हणजे उपचार नव्हे तर प्रशासनाकडून दिली जाणारी शिक्षाच असल्याची भावना तीव्रपणे व्यक्त होत आहे. साईबाबा संस्थांच्या माध्यमातून शिर्डीत साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि साईनाथ धर्मादाय रुग्णालय अशी 2 मोठी रुग्णालये चालवली जातात. साईनाथ रुग्णालय स्वस्त उपचारांसाठी ओळखलं जात असलं तरी प्रत्यक्षात हे रुग्णालय व्यवस्थेच्या अपयशाचं जिवंत उदाहरण ठरत आहे. तब्बल 300हून अधिक कर्मचारी आणि 50पेक्षा जास्त डॉक्टर कार्यरत असतानाही रुग्णांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं. ही बाब थेट प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. पूर्वी 10 रुपयात मिळणारी वैद्यकीय सेवा आज 50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दुबार तपासणीसाठी 25 रुपये आकारले जात आहेत. शुल्क वाढलं मात्र सुविधा मात्र घसरल्याचं वास्तव आहे. तरीही श्रद्धा आणि पर्यायाच्या अभावामुळे दररोज हजारो रुग्ण येथे दाखल होतात. मात्र हीच श्रद्धा आता व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे तुटत चालल्याचं चित्र आहे. दररोज 1000हून अधिक बाह्य रुग्णांची नोंदणी होत असताना रुग्णांचा संपूर्ण दिवस रांगांमध्येच संपत आहे. या रांगांमधील परिस्थिती अंगावर काटा आणणारी आहे. काही वयोवृद्ध रुग्णांनी संतप्त होत सांगितलं, 2 तासांपासून रांगेत उभा आहे, अजून अर्धा तास लागेल असं सांगितलं जातंय. गर्दी काही कमी होत नाही आणि आता चक्कर यायला लागली आहे. तर दुसऱ्या एका रुग्णाने असहाय्यपणे म्हटलं, आमचा नंबर कधी येईल काहीच कळत नाही. अनेक रुग्णांनी स्पष्टपणे सांगितलं की दीर्घकाळ उभं राहिल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे साईनाथ रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेवर थेट बोट ठेवलं जात आहे. काही कॅमेऱ्यासमोर बोलणं टाळत खासगीत मात्र संबंधित प्रशासकीय अधिकारी त्या पदावर बसण्यास पात्र आहेत का यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. काल कशाकडे आलेली आहे 2 तास झाले 10 वाजता आलोय बरोबर अजून नंबर नाही अजून काही नाही चाललंय अर्धा तास लागणार. काही समजतंय का तुम्हाला नंबर तुमचा? आता चाललंय ना काही सांगत 10 मिनिटाला नंबर गेले माणसं काही विलाज नाही. माझं नाव भिकचंद रांगणात लुटे कोळगाव थडी. माझा डायबिटीस आहे मला. गोळ्या न्यायला आलेलो आहे 2 तास झाले अजून अर्धा तास लागणार. काय आता ते गर्दीच उरकाना कसं काय चालले सरकत चक्कर येऊ राहिले मामूस काय करणार. तुम्ही तो वयोवृद्ध आहे मग आता करायचं काय चक्कर येऊ राहिले असं हाताला धरून ये पाहिजे. लाईन मध्ये किती वाजता लागले? मग ते 10:30 वाजता लागले. आता किती वाजले? आता 12 वाजून गेले. 10 वाजता आलेलोय आम्ही बाबांसोबत. किती वेळ लागला तिथे? आता पण 2 येतात 2 तास लागले. रांगेत आहे तुम्ही? 2-2.5 येतात 2-2.5 तास झाले. कुठून आलेले? सोन्यावाडी. किती वाजता निघाले होते? 7 वाजता. इथं किती वाजता पोहोचले? मग गाडी लागली ना मग 11 वाजता 10 साडे 10. रांगेत कधी बसून उभे आहे तुम्ही?
रांगेत 2-2.5 तास झाले. नाही लागला का नंबर अजून? काय केस पेपर काढायलाच 2 तास गेले. अशी तक्रार आता अपवाद न राहता रोजची बाब बनली आहे. उपचार स्वस्त असले तरी वेळ, आरोग्य आणि माणुसकीची मोठी किंमत रुग्णांना मोजावी लागत असल्याचं वास्तव नाकारता येत नाही. दरम्यान रुग्णांच्या गैरसोयीबाबत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी केस पेपरसाठी आणखी 2 रांगा सुरू केल्या जातील असं आश्वासन व्यक्त केलं. काल आपल्यासोबत जी आहे ती चर्चा झाली. वेटिंग पिरियड जो आहे तो केस पेपर काढण्यासाठी वेळ लागतो. 5 काउंटर आहेत केस पेपर काढण्यासाठी, परंतु आपल्यासोबत चर्चा झाल्यानंतर काल जे आहे ते आणखीन 2 काउंटर जे आहेत त्या ठिकाणी नव्याने सुरू करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून जे पेशंट्स या ठिकाणी येतात त्यांना केस पेपर काढण्यासाठी जो आहे तो वेळ लागू नये. साईनाथ रुग्णालय जे आहे ते चॅरिटीवर चालवलं जातं. गव्हर्नमेंट स्कीम जी आहे त्या गव्हर्नमेंट स्कीममध्ये, आणि ज्याच्याकडं गव्हर्नमेंट स्कीममध्ये बसत नाही आणि एकदम इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्याचे फक्त आपण 50 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस घेतो आणि या 50 रुपयामध्ये जे आहे त्याची पूर्ण ट्रीटमेंट, म्हणजे त्याचं ऑपरेशन जरी असलं तरी ह्या 50 रुपयामध्ये आपण करतो. आपण जे आहे ते दोन्ही हॉस्पिटलला जे आहे, साईनाथ हॉस्पिटल आणि साईबाबा हॉस्पिटलमध्ये जे आहे ते एकदम अद्ययावत सॉफ्टवेअर जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्यासाठी डॉक्टरांना ट्रेनिंग दिलं, जे डाटा एंट्री करणारे ऑपरेटर जे त्यांना ट्रेनिंग दिलं, सर्व नर्सेस जे आहेत, सर्व स्टाफ जो आहे सर्वांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि आता जे आहे ते व्यवस्थितरित्या सुरू झालेले आहे सॉफ्टवेअर जे. त्यामुळे जे आहे ते आपल्याकडे किती पेशंट येतात, त्यांची ट्रीटमेंट जी आहे, त्यावरून डॉक्टरांचे इन्सेंटिव्ह वगैरे जे हे सर्व जे औषध आपण रुग्णांना देतो त्याचं सर्व जे हिशोब जो आहे, हिशोबाने सर्व जे ते सर्व प्रक्रिया जे एकंदरीत सुरळीतपणे सुरू होणार आहे. साईनाथ म्हणजे साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटलमध्ये जे आहे दररोज जवळपास 1,500च्या वर जे OPD असती, त्याच्यापैकी 1000च्या दरम्यान OPD जी आहे ती साईनाथ हॉस्पिटलमध्ये असते. म्हणजे मोठी पेशंटची गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी असते. जास्तीत जास्त चांगल्या रीतीने सुविधा जी आहेत फक्त त्या पेशंटला जे आहेत ते कशा रीतीने दिल्या जातील यासाठीचा नेहमी प्रयत्न जो आहे तो आमचा असतो. वर जे आहे आता आपण आय बँक त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. नवीन OT जे आहेत ऑर्थोपेडिकच्या OT जे आहेत 2 OT आपण नव्याने सुरू केलेले आहेत. तर चांगलं कसं करता येईल यासाठीचा नेहमी प्रयत्न जो आहे तो आमचा असतो. मात्र एवढ्याने परिस्थिती सुधारेल का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. लाखो रुपयांचा आरोग्य निधी उपलब्ध असताना पुरेसे कर्मचारी का भरले जात नाहीत? वृद्ध, अपंग आणि गंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र तातडीची व्यवस्था का नाही? डिजिटल युगात एका क्लिकवर सेवा देणाऱ्या जगात साईनाथ रुग्णालयात अजूनही रांगांचा चक्कारात अडकले का? असे प्रश्न आपसुकच निर्माण होतात. रुग्णांची ही परिस्थिती थांबवण्यासाठी प्रशासन कधी जागं होणार? की रांगेतच आजारी पडणं, थकणं आणि त्रस्त होणं हेच साईनाथ रुग्णालयाचं नवं वास्तव मानायचं? या परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.